हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्व? मस्त आणि मजेत ना? सगळ्यांना सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ, गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे नेहमीप्रमाणेच. तर आता हा जो व्ह्यू आहे तो थोडासा उशीरचा आहे, म्हणजे थोडंसं 9-10च्या सुमाराचा व्ह्यू आहे. तर इकडे गेलो होतो जरासं देवाचं दर्शन करायला, फुलं आणायला. आणि देवाच्या दर्शनाला गेलो आणि तिथं झाडं पण होते मोगऱ्याचं आणि जास्वंदीचं, आणि त्यासाठी फुलं आणायला पण गेलो होतो. तर हे बघा कशा कैऱ्या आलेल्या आहेत, खूप साऱ्या कैऱ्या आल्यात ह्या वर्षी झाडांना. तर मस्त वाटतं बरं का त्या कैऱ्यांना बघून, आणि गोड पण आहेत खाण्यासाठी सुद्धा. तर आता छान अशी फुलं घेऊन आलो, तिकडे दर्शन करून आलो. आणि आता इथे आहे ना सदाफुलीची फुलं आहेत, जी की खूप फ्रेश आणि मस्त राहतात बरं का. दिवसभर एकदम टवटवीत झाडावर दिसतात. आणि ना ह्या झाडांना आहे ना रोज मस्त असं पाणी घालावं लागतं बरं का, 2 टाईम. तेव्हा कुठेही झाडं आहे ना एकदम फ्रेश असे राहिलेत ह्या उन्हाळ्यात सुद्धा. नाहीतर आहे ना दुपारी जरी पाणी नाही दिलं ना, मग ते सुकल्यासारखे होतात झाडं. आणि खूप सारे फुलं आलेले आहेत बघा. तर आता इथे ना सगळे फुलं तोडून घेतल्यात मी, म्हणजे बऱ्यापैकी जेवढे पाहिजे मला तेवढे. आणि ना देवपूजा करून घेतली. सगळे असे फुलं ठेवलेत आणि फ्रेश वाटत होतं बरं का. देवघर एकदम छान आणि प्रसन्न वाटतं. जेव्हा केव्हा मी हे असे फुलांनी सजवत असते ना, तेव्हा मलाच खूप छान वाटतं. आणि शक्यतो मी रोजच देवपूजा ही अशीच करत असते, फुलं घेऊन. आणि फुलाच्या व्यतिरिक्त आहे ना, म्हणजे फुलं जर नसेल ना तर ती देवपूजा अर्धीच वाटते. आमचा केल्यासारखं काही वाटत नाही देवपूजा. आणि कपडे वगैरे धुवून घेतले सगळे, आणि आता सुकायला टाकते, कारण झाली कपड्याचं पण महत्त्वाचं काम असतं. नंतर आहे ना इकडे खूप होतं आणि त्यामुळे बाहेरची कामं आहे ना मग आवरायची करायला एकदम असा कंटाळा येतो. त्यामुळे ना शक्यतो लवकर होईल तेवढं मी कपडे धुवून टाकत असते. स्वयंपाक वगैरे झाला की लगेचच स्वयंपाक झालाय माझा, आणि कपडे इथं धुवून टाकते आणि सुकायला पण इथं टाकून दिलेत. आता कपडे तर सुकायला टाकले आणि सडा दिला होता बरं का. संध्याकाळी सडा देऊन ठेवला होता मी, शेण वगैरे टाकून मिक्स करून. कारण पाण्याचा पण सडा देत असते फक्त. पण पाण्याच्या सड्याने काय होतं, उन्हाळ्यामुळे ना तो पाण्याचा सडा आहे ना थोडा वेळ झाला की सुकून जातो. आणि मग ते सुकून गेल्यानंतर आहे ना अंगण चांगलं वाटत नाही. त्यामुळे ना शेण वगैरे टाकून जर सडा वगैरे दिला ना, मग थोडंसं 1 दिवस तरी व्यवस्थित राहतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी परत एकदा आपल्याला सडा वगैरे करायचा असतो. पण हे आज काय झालं, सगळी कामं करता करता आहे ना मला रांगोळी काढायची विसरूनच गेले मी. तर म्हटलं चला आता रांगोळी पण काढून घ्यावी. आणि मग जेव्हा केव्हा माझ्या म्हणजे डोक्यात येतं मी तेव्हा रांगोळी काढत असते, पण शक्यतो रोजच काढली पाहिजे. पण जसा वेळ भेटेल तसं काढतो. सकाळी सकाळी आहे ना टिफिनची जास्त गडबड असते, त्यामुळे आहे ना हे रांगोळ्या वगैरे काढणं आहे ना शक्य होत नाही. कारण 7, 7:15पर्यंत आहे ना अवनीचा टिफिन बनवावा लागतो, आणि खूप सारे म्हणजे सकाळी सकाळी धावपळ असते. म्हणून मग मी काय करते, थोडंसं निवांत झालं ना, स्वयंपाक वगैरे झाला की मग ह्या अशा काही गोष्टी असतात, पूजा वगैरे किंवा रांगोळी काढणं, त्यानंतर मग मी करत असते. आणि शिव बघा आमचा कसा मध्ये मध्ये करत असतो सारखा. त्याला आहे ना रांगोळी काढायला ना खूप आवडते, म्हणजे मध्ये मध्ये करायला. रांगोळीत हात टाकणं किंवा इकडे तिकडे फेकणं एवढंच त्याला म्हणजे आवडतं असतं. मग मी काय केलं, थोडेसं त्याला दिले आणि म्हटलं जा तुळशीपाशी काढून ये, तोपर्यंत आहे ना मग माझी इकडे रांगोळी पूर्ण होईल. आणि त्या हिशोबाने मी त्याला तिकडं पाठवत असते. सडा सारवण किंवा फक्त पाण्याने सडा मारणं अंगणात, आणि रांगोळी काढणं, उंबरठा लेपन करणं, हे सर्व काही गोष्टी ना आपण रोजच्या रोज केल्या पाहिजे सकाळी सकाळी. आणि त्यामुळे ना खूप आपल्यालाच प्रसन्न वाटत असतं, आणि वातावरण पण हे आपल्या घराचं अवतीभोवतीचं आहे ना एकदम शुद्ध होतं. आणि रांगोळी मेन कशामुळं काढली जाते, ती लक्ष्मीला खूप जास्त, लक्ष्मी मातेला प्रिय असते रांगोळी. म्हणून आहे ना आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी, तिचं स्वागत हे रांगोळीमुळे म्हणजे नाही का चांगलं होतं, रांगोळीने होतं. ज्या घरामध्ये एकदम असं अंगण सुशोभित असते त्याच घरात लक्ष्मी जात असते असं म्हणतात. म्हणून रांगोळी ही पहिल्यापासून म्हणजे नाही का पहिल्या युगापासून ही काढत आलेली आहेत रांगोळी. त्यामध्ये मग वेगवेगळे प्रकार फुलांनी किंवा ह्या रांगोळीने असे सजवले जात होते अंगण पहिल्या काळामध्ये सुद्धा. तर त्याचमुळे रांगोळी ही काढली पाहिजे नेहमी. आणि आपलं अंगण हे नेहमी स्वच्छ असायला पाहिजे. कसंही असलं तरीही
स्वच्छताही ठेवली पाहिजे. कचरा सारखं अंगणात पडू नये इकडे तिकडे, म्हणजे नाही का एकदम स्वच्छता असावी अंगणामध्ये. त्याचमुळे ना आता हे ना आमच्या अंगण थोडंसं आहेच बऱ्यापैकी चांगलं, पण समोर आहे ना खूप जास्त झाडं आहेत आणि अडचण खूप जास्त झालेली आहे. तर तीच झाडं आता आज उद्या ह्या 2-3 दिवसामध्ये आता काढून घ्यायचे. तर झाडावाल्यांना सुद्धा सांगितलं आहे, कारण एकदम आहे ना जवळ चिंचेचं झाड आहे अंगणात आणि अजून नको असलेली झाडं पण खूप जास्त आहेत. सावली खूप जास्त पडते, पण आहे ना चिंचेचं झाड पण अंगणासमोर नसू नये असे खूप जणांनी सांगितलं आहे. म्हणूनच आता ते पूर्ण सगळं ज्या आहे ना झाडं वगैरे नको असलेली ती सगळी काढून घेणार आहोत आणि एकदम आता सगळं अंगण रिकामं करून घेणार आहोत आम्ही. तर त्याच हिशोबाने आता चाललं होतं आमचं, म्हणजे झाडांवाल्यांना बोलवून दाखवलेलं आहे ते आणि सकाळी येऊन घेऊन जातो म्हटले. उद्या बघू आता कधी येतात काय येतात. तर आता रांगोळी तर काढली इथं आणि आता म्हटलं चला थोडेसे फुलं ठेवावेत, जेणेकरून अजून छान दिसेल आपली रांगोळी आणि मस्त वाटेल. तर शिवला आमच्या खूप जास्त आवडतं बरं का, असल्या काही गोष्टी करायच्या असल्या ना खूप जास्त आवडतं. आणि हे बघा आता रांगोळी वगैरे काढली आणि हे असं काहीसं झाडं आहेत. तर तुम्ही बघू शकता खूप जास्त अडचण दिसते पलीकडे जाण्यासाठी, जर तरी रस्ता राहत नाही ट्रॅक्टर लावल्यामध्ये म्हणून. आणि सकाळी म्हणजे 10च्या सुमाराचा हा वेळ आहे. तर बघू शकता कसं वातावरण झालं आहे आमच्या इकडे आणि खूप म्हणजे नाही का सगळे बऱ्यापैकी हिरवंगार असल्यामुळे ना थोडंसं बघायला बरं वाटतं इकडे तिकडे. नाहीतर आहे ना या उन्हाळ्यामध्ये गावाकडे आहे ना खूप उदास वातावरण होत असतं. बरेचसे कामं माझे आवरलेत. आता घरसुद्धा मी आवरून घेतलं आहे आणि सगळ्यात अगोदर आहे ना मी स्वयंपाकानंतर हेच आवरावरी करीत असते आणि नंतर मग मी बाहेरचे कामं करून घेते. आणि बऱ्यापैकी आता आवरून ठेवलं आहे सगळं. आणि हे जे पिशवी आहे त्यात ब्लाऊज साड्या असं शिवायला आलेले आहेत, त्यामुळे ना मग ती पिशवीवरतीच ठेवलेली आहे. तर ते आता ब्लाऊज वगैरे शिवून घेईन. तर ब्लाऊज पण आता कटिंग वगैरे करून हे एक ब्लाऊज मी आता इथं रेडी केलेला आहे. तर असा काहीसा त्याचा मागचा गळा केलेला आहे, थोडीशी डिझाईनच आणि फुल स्लीवचं हे ब्लाऊज आहे. तर मस्त वाटत होतं शिवल्यानंतर बरं का, खूप छान. तर हे ज्यांचं ब्लाऊज आहे त्यांनी 80 रुपयामध्येच हा पैसा आणला होता ब्लाऊजचा. तर मला आवडला तर त्यांना म्हटलं माझ्यासाठी पण एक घेऊन या. तर बोलल्या आणतील. तर ब्लाऊज वगैरे आता माझं जेवढे म्हणजे 2 मी रेडी केलेले आहेत, 2 ते 3 अशा ह्या प्रमाणामध्ये. आणि लग्न पण आलेलं आहे जवळ माझ्या नंदेच्या मुलीचं, त्यामुळे ना खूप जास्त पटपट आता आवरून घ्यायचे. जे काही ब्लाऊज असतील थोडेफार लागत आहेत ते तर शिवून घेणार आहे मी. त्यामुळे पण आहे ना व्हिडिओ कधी म्हणजे 1-2 दिवस झाले मी लॉंग व्हिडिओ असा काही टाकलेलाच नाही आहे. तर म्हटलं आता चला हे बघा तिथं रेडी करून घेतलं आहे आता मी फुल स्लीवचं आणि खूप सुंदर दिसत होतं बरं का ते ब्लाऊज आणि मस्त वाटत होतं. तर छान असं पीस आहे आणि शिवाय थोड्याशा कमी रेटमध्ये भेटलेलं आहे चांगल्यापैकी. तर आता हे असं शिवलं आहे काहीसं. तर आणि हे एक ब्लॅक कलरचं आणि ग्रे असे 2 एकाच कस्टमरचे होते, त्यांचे आता रेडी करून दिले आता इथं मस्त असे. हा व्हिडिओ आता इथंच एंड करते. आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.